जंग्या। काही वेळाने एक VIP नंबर असलेली ब्लॅक फॉर्च्युनर गाडी इस्पितळाच्या मागच्या आवारात उभी झाली। साधारण एक 55-60च्या आसपासच्या वयाची पांढरा कुर्ता पायजमा घातलेली आडदांड आसामी त्यातून बाहेर आली। पाठोपाठ मध्यम शरीर यष्टीचा त्याच्याच वयाचा सफारी घातलेला एक इसम उतरला। त्या व्यक्तीने आपल्या खिशातून मोबाईल काढत नंबर डायल केला। इथे वर बैठकीत असलेल्या शाळीग्रामच्या मोबाईलची रिंग वाजू लागली। फोन रिसीव्ह करून शाळीग्राम अर्धा मिनिटभर बोलला आणि मग फोन ठेवून झाल्यावर त्याने शेठजींना बाप्पा पाटील आपल्या PA सोबत आले असल्याची वर्दी दिली। शेठजींनी सूरज व यशपालला काही वेळासाठी बाहेर पाठविले। बाप्पा पाटीलाने आपल्या PAला रूम बाहेरच थांबविले। शाळीग्रामने त्यांना बसायला जागा करून दिली आणि आपल्या मोबाईलमधील काल रात्री घडलेल्या हमल्याची व्हिडिओ क्लिप दाखविली। आपल्या मुलाचे कारनामे बघून बाप्पाचा चेहरा पार उतरला। शेठजी, आपली काहीच दुश्मनी नाही, मग हे सारं कशासाठी? बाप्पाने खालच्या स्वरात सवाल केला। अपूर्वा आमच्या घरची सून होणार आहे तुम्हाला माहीत असूनही आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्ही तिला जेलमध्ये पाठवायला निघालात। शेठजीने चढ्या आवाजात उत्तर दिलं। माफी करा, तुम्ही सांगाल ते करायची तयारी आहे, पण माझ्या मुलाला यात गुंतवू नका। पाटील आर्जवी स्वरात बोलत होते। ठीक आहे, मग आम्ही सांगू तसे वागला तर युवराज आज सायंकाळी घरी येईल। त्यानंतर शेठजींनी जे सांगितलं ते ऐकून बाप्पाच्या कपाळावर आठ्या आल्या। मनात त्याने शेठजींना शिव्यांची लाखोली वाहिली, पण हात दगडाखाली अटकले असल्याने त्याने मुकाट्याने सारं मान्य केलं। बाप्पा निघून गेल्यावर सूरज आणि यशपाल आत आले। बाबा, अपूर्वाचे बाबा आणि काका भेटायला येणार आहेत, तिने फोन केला होता। सूरजने माहिती दिली। एक संकट टळलं होतं, पण मोठं संकट आवासून उभं होतं, त्याचा तोड कुणालाच सापडत नव्हता। यशपाल, इतके दिवस झाले पण कानिफकडून कोणतीच हालचाल नाही। शेठजींनी शंका उपस्थित केली। ही वादळापूर्वीची शांतता आहे, निश्चितच तो शांत नाही, त्याची साधना सुरू असणार। बायंगाच्या अस्थी त्याच्याकडे आहेत, तुमचे रक्तही त्याच्याकडे आहे, कधीही काहीही होऊ शकतं, आपल्याला घाई करावी लागेल। यशपालने उत्तर दिलं। संगारे शाळीग्राम कुणाचंच डोकं चालत नव्हतं, सारे विचारमग्न होते। थोड्या वेळापूर्वी साऱ्यांच्या चेहऱ्यावर तरंगणारा आनंद चिंतेत बदलला होता। अविनाश अजूनही कालच्या भयानक अनुभवातून सावरला नव्हता। वैशालीला एकटे घरी सोडणे त्याच्या जीवावर आले होते, म्हणून येताना तो तिला तिच्या माहेरी सोडून आला होता। त्यात काल त्याच्या हलगर्जीपणामुळे मोठ्या बाबांवर प्राणघातक हमला झाला होता। साहेबांनी आधीच हल्ल्याची पूर्वकल्पना देऊनही त्याने दुर्लक्ष केले होते, त्यामुळे साहेबांनी फोनवर त्याचा यथेच्छ समाचार घेतला होता। पोलीस ठाण्यात पाऊल ठेवताच एक ओळखीचा चेहरा त्याची वाट पाहत होता। अविनाशने नजरेनेच त्याला आपल्या केबिनमध्ये येण्याची खूण केली। अपूर्वा प्रकरणातील प्रत्यक्ष साक्षीदार वाळिंबे भल्या सकाळी अविनाशला भेटण्यासाठी अवतरला होता। अर्थात बाप्पा पाटलाने त्याला पाठवलं होतं। बोला वाळिंबे, काही काम होतं का? अविनाश मृदू आवाजात म्हणाला। साहेब, ते थोडं बोलायचं होतं, म्हणजे ते मी वाळिंबे चाचरत बोलत होता। बोला, घाबरू नका, अविनाश धीर देत म्हणाला। साहेब, मी ते साक्ष मागे घ्यायला आलोय, म्हणजे माझा जहागीरदार कुटुंबावर राग होता म्हणूनच मी खोटी साक्ष दिली। कालपर्यंत छाती ठोकपणे साक्ष देण्यासाठी आतुर असलेल्या वाळिंबेने कोलांटी उडी मारली होती। अविनाशचा राग उचंबळून आला होता। त्याला सरळ उठून वाळिंबेच्या 2 कानशिला ठेवून द्याव्या असे वाटून गेले। अपूर्वाबद्दल त्याला सूरजने सारं खरं सांगितलं होतं, पण आदल्या रात्री अविनाशवर गुदरलेल्या प्रसंगामुळे त्याच्या मनात सूरज आणि अपूर्वाबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर तयार झाला होता। अपूर्वाने हेतुपूर्वक काहीच केले नसल्याची त्याला जाणीव झाली आणि आता आपसुकच महत्त्वाच्या साक्षीदाराने माघार घेतली होती। त्यामुळे अविनाशने जास्त ताणून न धरता वाळिंबेकडून सारे लिखित घेतले व त्याला जाऊ दिले। इतक्यात अविनाशच्या फोनची नोटिफिकेशन रिंग वाजली। त्याच्या पत्रकार मित्राचा व्हॉट्सअपचा मेसेज होता। नुकतीच बाप्पा पाटलाने पत्रकार परिषद घेऊन कायमस्वरूपी राजकीय संन्यास घेत असल्याचे जाहीर केले। अविनाशला धक्क्या मागून धक्के बसत होते। साहेब, अधीक्षक साहेबांनी केबिनमध्ये बोलावलंय। सावंत निरोप सांगून गेला।
आता अजून काय वाढवून ठेवलंय असा विचार करीत अविनाश आत दाखल झाला. साहेब शांत बसले होते. काहीच न बोलता त्याने आपल्या ड्रॉवरमधून एक बंद लिफाफा काढून अविनाशच्या हातात दिला. अविनाशने घाईत पाकिट फोडले. त्याच्या ट्रान्सफरचे पत्र होते. मोठ्या बापा प्रकरणात हलगर्जीपणा केल्याबद्दल त्याची विदर्भात बदली झाली होती. अविनाशला हादरा बसला, पण तरीही एक कडक सॅल्यूट मारून त्याने अधीक्षक साहेबांचा निरोप घेतला. अधीक्षक रणदिवेचा फोन वाजू लागला. शंभूनाथरावांच्या पीएचा कॉल होता. साहेबांनी स्वतः आभार व्यक्त केले आणि व्यक्तिशः येऊन भेटण्यास सांगितले. अधीक्षक साहेबांनी सावंतला बेल वाजवून बोलावलं. सावंत, त्या 5व्या आरोपीला सोडून द्या. या कानाचं त्या कानाला कळायला नको. आणि इन्स्पेक्टर साठेंना सांगून पत्रकार परिषद अरेंज करा. मोठे बाबा हल्ला प्रकरणातील 4 आरोपी पकडले गेल्याचेही जाहीर करून टाकू. काय? मिश्किलपणे हसत साहेब म्हणाले. सावंतनेही त्यात आपला आवाज मिसळला. संपूर्ण जहागीरदार कुटुंब शेठजींचे आभार मानण्यासाठी इस्पितळात दाखल झाले. सूरजने सर्वांच्या बसण्याची व्यवस्था करून दिली. शेठजी, तुमचे आभार कसे मानावेत यासाठी शब्द नाहीत. यदुनाथरावांनी बोलण्यास सुरुवात केली. मी जे काही केलं ते आपल्या कुटुंबासाठीच केलं. ते माझं कर्तव्य होतं असं मी समजतो. तेव्हा आभार मानून आम्हाला पर्क करू नका. शेठजींनी नम्रतेने उत्तर दिलं. राजकारणात गेली 20 वर्ष मला जमलं नाही ते तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांनी अवघ्या काही दिवसात करून दाखवलं. बरंय तुम्ही राजकारणात नाहीत ते, नाहीतर आमची कधीच उचलबांगडी झाली असती. शंभूनाथरावांच्या या वाक्यावर हशा पिकला. थोडा वेळ गप्पा रंगल्या आणि मग जहागीरदार कुटुंबाने साऱ्यांचा निरोप घेतला. सूरज, मला वाटतं तुला आता निघायला हवं. फणसगावला पोहोचेपर्यंत रात्र होईल. शेठजींनी सूरजला सूचना केली. बाबा, पण तुम्हाला एकटे सोडून कसं जावं? मला नक्की काय करावं सुचत नाहीये. सूरज काळजीपोटी म्हणाला. मी ठीक आहे. हवं तर तू आल्यावर मी डिस्चार्ज घेतो. शिवाय सांगारे, शाळीग्राम तू येईपर्यंत माझ्या सोबतच राहतील. शेठजींच्या या वाक्यामुळे सूरजला दिलासा मिळाला. सर्वांची व्यवस्था करून त्याने आपल्या ब्लॅक मर्कने फणसगावकडे कूच केले. दुपारची जेवण आटोपून शेठजी, संगारे आणि शाळीग्राम तिघेही विसावा घेत होते. तिघांच्याही डोक्यात कानी प्रकरणातून कसे बाहेर पडावे हाच विचार घोळत होता. बराच वेळ बैठकीत शांतता पसरली होती. कानिफ आणि बायंग्यासमोर आपण टिकू असे वाटत नाही. यावेळी शह अटळ दिसत आहे. जीवाचे संकट आहे. तेव्हा तुम्ही दोघांनी यापासून दूर राहावे असं मला वाटतं. महादेव नंतर मी अजून कोणाचाही जीव धोक्यात घालू शकत नाही. शेठजींनी निराश होत म्हटले. बुद्धी आणि शक्तीच्या लढ्यात आपण नेहमी बुद्धीचा वापर करत मोठमोठ्या ताकदवर शत्रूंना नामोहरम केलाय. शाळीग्राम धीर देत म्हणाला. यावेळी सामना मानवी शक्तीशी आहे. इथे बुद्धी चालवणं म्हणजे आत्मघात. शेठजींनी जणू पराभव मान्य केला होता. महादेव, यशपाल आणि मोठ्या बाबा यांच्या मदतीने नक्कीच आपण यातून सुखरूप बाहेर पडू. संगाऱ्याने विश्वास व्यक्त केला. मोठे बाबा अजूनही बेशुद्ध आहेत. यशपाल आणि महादेव त्या दोघांच्या तुलनेत अजून नवखे आहेत. उलट त्यांनाच दगाफटका होण्याची भीती वाटत आहे. कानिफ बायंग्याच्या अस्थिसह पसार आहे. सारेच फासे आपल्या विरुद्ध पडत आहेत. शेठजी, अशी हार मानू नका. जगात प्रयत्नांती प्रत्येक समस्येवर तोडगा काढता येऊ शकतो. बलाढ्य शक्तिशाली हत्तीच्या कानात जर एवढीशी शक्तिहीन मुंगी शिरली तर त्याला नामोहरम करते. तसंच बायंग्यावर काबू मिळवण्यासाठी नक्कीच काहीतरी तोडगा असेल. तुम्ही तुमच्या बुद्धीवर जोर टाकलात तर नक्कीच त्याची दुखती रथ हाती लागेल. शाळीग्रामने अजूनही हार मानली नव्हती. शाळीग्रामच्या या वाक्याने शेठजी भूतकाळाची पाने चाळत आपल्या बुद्धीची चक्रे गतीने फिरवू लागले. इथे फणसगावच्या मसनवटीत भिवा भक्ताने काल मध्यरात्रीपासून शक्तिमंत्र सिद्ध करण्यास सुरुवात केली होती. विधी अतिशय कठीण आणि साधकाची परीक्षा पाहणारा होता. दिगंबर रावांकडून मिळालेली चंदनाची लाकडे काढून त्याने हवन पेटवला. हवनासमोर आपल्या झोळीतील बटव्यातून भस्म काढून एक रक्षावर्तुळ काढले आणि मग त्याच्या हातातील पितळी बिल्ला बसवलेली काठी व इतर सर्व सामग्री बाजूलाच मांडून त्याने आपल्या आराध्याला कालभैरवाला आणि गुरुला बाबा शमशानी कालभैरवाला मनापासून वंदन करून विधीला सुरुवात केली. भडाभडा पेटलेल्या चंदनी लाकडांचा सुगंधी दरवळ साऱ्या स्मशानात पसरताच आजूबाजूला विसावत असलेल्या साऱ्या पिशाच्यांची शांती भंग पावली. भिवाने कालभैरव स्तुतिमंत्राने विधीची सुरुवात केली आणि हवनात तो आपल्या आराध्यास पसंत असलेल्या वस्तूंची आहुती देऊ लागला. तूप, तांदूळ, जवस, सफेद तीळ, पंचमेवा, लवंग, तुळशीपत्र, कापूर अशा एकामागून एक गोष्टी तो समप्रमाणात हवनात टाकत होता.
त्यातून उठणाऱ्या पांढऱ्या धुराने स्मशानातील मृतात्म्यांना गुदमरून टाकले. त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी झालेल्या अतिक्रमणाने आणि हवनामुळे होणाऱ्या त्रासाने ते आक्रोश करू लागले. एव्हाना भिवाने कालभैरव जपाला सुरुवात केली होती. क्रोधाने पेटून उठलेल्या अनेक चित्रविचित्र आकारांनी भिवाच्या दिशेने मोर्चा वळविला. काही करून त्यांना हे हवन कार्य हाणून पाडायचे होते. अनेक मुंजे, हटळी, समंध, देवचार, लावसटी भिवाभोवती थैतयाट करू लागले. त्यांच्या क्रोधाने किंचाळणाऱ्या कुरकुरणाऱ्या आवाजानं आसमंत दुमदुमत होता. रक्षा कवचामुळे त्यांना भिवावर हल्ला करता येत नव्हता. भिवाने आपला जाप अखंडित चालूच ठेवला. त्या जापामुळेच रक्षा कवचाला बळ मिळत होते. त्या पिशाच टोळक्याच्या प्रत्येक चढाईला अपयश येत होते. त्यांचा त्रागा कमी होऊ लागला होता. हवनामुळे होणाऱ्या असह्य त्रासापासून वाचण्यासाठी आपल्या वास्तव्याची जागा सोडून पळून जाणे हा एकमेव मार्ग त्यांच्याकडे उरला होता. त्या क्षणी भिवाने त्याच्या झोळीतून काटेरी धोत्र्याची 3 फळे काढून शक्तिमंत्र सिद्ध करणाऱ्या श्लोकांचे पठण केले व 3ही फळे त्या हवनातील अग्नीस अर्पण केली. तत्काळ त्या हवनातून डोळे दिपवून टाकणारी दिव्य प्रकाश किरणे निघू लागली. रक्षा कवचाबाहेरील पळण्याच्या तयारीत असलेली अनेक भूते त्या दिव्य प्रकाश किरणांच्या संपर्कात येताच त्या किरणांचे रूपांतर कडाडणाऱ्या विजांमध्ये ती सारी भूते वीजसाखळीत जखळली गेली आणि हवनाच्या दिशेने खेचली जाऊ लागली. त्यांचा उन्माद गळून पडला. क्रोधाच्या किंकाळ्या वेदनेच्या विवळण्यात बदलून गेल्या. त्या अजस्त्र शक्ती स्रोतांसमोर त्यांची ताकद अतिशय तोकडी पडली. शक्तिप्रभाच्या मदतीने तो अख्खा भूतांचा थवा त्या हवनाने गिळंकृत केला. पहाटे पहाटे तो अग्नी शमला आणि त्या हवनात गडद काळसर राख उरली होती. पण त्या राखेला एक वेगळी चमक होती. त्या राखेची आपलीच एक हालचाल होती. त्या राखेत अनेक पिशाच्यांच्या काळ्या शक्ती समावलेल्या होत्या. शक्तिमंत्र सिद्ध झाला होता. त्याच्या वापरासाठी लागणारी ती शक्तिसिद्ध राख भिवाच्या समोर तयार होती. बायंग्याच्या संहारासाठी त्याला त्या राखेत फक्त त्याच्या मालकाचे रक्त मिसळून त्या पिशाच्यावर शक्तिमंत्राचा वापर करायचा होता. सूर्यनारायण नभी प्रकटला होता. त्याच्या आगमनाने सारी धरा मंदस्मित करत होती आणि सोबत भिवाच्याही चेहऱ्यावर मंदस्मित होते, कारण येणाऱ्या रात्री त्याचा बदला पूर्ण होणार होता. भिवाने हवनातली सारी शक्तिसिद्ध राख गोळा करून सोबतच्या बटव्यात भरली. आपली झोळी खांद्यावर टाकत त्याच्या हातातील पितळी बिल्ला बसवलेली काठी टेकत टेकत तो दिगंबररावांकडे निघाला. मंचक. अचानक शेटजींच्या तोंडून आलेल्या या शब्दामुळे तंद्रीत असणारे संगारे आणि शाळीग्राम भानावर आले. मंचकचं काय? तो तर संपला होता ना? संगारेने विस्मयित होऊन विचारले. आणि मला वाटतं बायंग्यानेच त्याला संपवलं होतं. शाळीग्रामने रिओळली. हो, हे खरंय, पण एक क्षणी त्याने बायंग्याला जवळपास नमवलं होतं. त्याची लाकडी प्रतिमा जर मी जाळली नसती तर कदाचित त्यानेच बायंग्याचा अंत केला असता. शेठजी काही जळू पाहत होते. इथे दोघांच्याही काहीच लक्षात येत नव्हते. मग शेठजींनी मंचक आणि बायंग्यामध्ये घडलेला समरप्रसंग विस्तृतपणे कथन केला. दोघेही कान टवकारून ऐकत होते. थोडक्यात काय, बायंग्यामध्ये अग्नितत्वाच्या प्रभावाला मंचकमधील रक्ततृषारातून निर्माण झालेल्या जलशक्तीमुळे वचक बसला होता. शेठजींचे कथन ऐकून शाळीग्रामने निष्कर्ष मांडला. पण आता मंचक सारखं प्रभावी पिशाच आपण कुठून आणणार? संगारेने शंका मांडली. ते तर शक्य नाही, पण जर बायंग्याच्या हल्ल्याच्या वेळी जर आपण त्यावर वेगवान पाण्याचा मारा केला तर कदाचित त्याच्या शक्ती कमकुवत पडतील. शाळीग्रामने आपले डोके चालवून तर्क मांडला. तसे तर त्या कानिफला गोळ्या झाडूनही आपण ठार करू शकतो, पण त्यासाठी ते दोघे नेमके कुठे आहेत याचा पत्ता तर लागायला हवा. संगारेने आपले मत मांडले. या सगळ्या साऱ्या खुळ्या कल्पना आहेत. कानिफ आणि बायंग्याला असले मानवी उपाय वापरून नमवणे केवळ अशक्य आहे. शेठजींच्या डोक्यात वेगळीच कल्पना मूळ धरत होती. स्थळ शिरगाव, भिकाजीचे घर. आज बाजाराचा दिवस असल्याने भिकाजीच्या घरी गडबड होती. अख्खा गोतावळा पहाटेच शेताकडे जाण्याच्या तयारीत होता. तिथून सारी बांधाबांध करून त्यांना तालुक्याला जायचे होते. शेठजींच्या शेतात पिकलेल्या भाज्या, फळे, धान्य तालुक्यातील अडत व्यापाऱ्यांना घाऊक किमतीत विकण्याची जिम्मेदारी भिकाजीची होती. पसारा मोठा होता, त्यामुळे बाजाराच्या दिवशी दिवस मावळल्यावर रात्री उशिरा सारी परतत. भिकाजीची पत्नी रखमा गाईचे दूध काढण्यासाठी मागच्या आवारात आली. शेडमधील मेंढ्या आवाज करीत ओरडत होत्या.
पहाऱ्याचे शिकारी कुत्रे हिरा आणि मोती शेत राखणीला असल्याने काल दिन्याला शेडपाशी झोपायला सांगितले होते, पण त्याची खाट मोकळी होती. इतक्या सकाळी दिन्या कुठे उलटला हे पाहण्यासाठी रखमा आजूबाजूला शोधाशोध करू लागली आणि तेवढ्यात भिकाजीने न्याहारीसाठी आवाज दिला. सकाळच्या न्याहारीसोबत दुपारची शिदोरी बांधून द्यायची असल्याने रखमा घाईघाईत स्वयंपाकघरातून निघून गेली. दिन्या गायब झालाय हे कुणाच्याच ध्यानात आलं नाही. स्थळ फणसगाव. 6 तासाच्या प्रवासानंतर सूरज फणसगावला पोहोचला होता. सायंकाळ सरून अंधार पडू लागला होता. फणसगावच्या बस डेपोपाशी आल्यावर त्याने दिगू मामाला कॉल केला. यावेळी स्वतः मामा त्याला घेण्यासाठी स्टँडपाशी आले. फोनवर सतत संपर्क असला तरी प्रत्यक्षात मात्र सूरज त्याच्या लहानपणानंतर पहिल्यांदाच मामाला भेटत होता. दिगंबररावांनी आपल्या लाडक्या भाच्याला ओळखले आणि त्याला भेटून आनंदाने मिठीच मारली. सूरजनेही त्यांना वाकून नमस्कार केला आणि मग दोघेही त्यांच्या ब्लॅक मर्सिडीजने दिगंबररावांच्या घरी आले. मामीने आल्याला त्याची दृष्ट काढली. सूरज मामीच्याही पाया पडला. त्याच्याच वयाच्या नंदूने हस्तांदोलन केले. मागे दरवाजाच्या चौकटीवर सगुणाताई लेकाकडे पाहत उभ्या होत्या. त्यांचा राग फक्त आपल्या पतीवर होता. सूरजच्या या साऱ्या कर्मकांडात काही सहभाग नव्हता, तरी त्याला कोणतीही कल्पना न देता रागाच्या भरात त्या तडकाफडकी इथे निघून आल्या होत्या. त्याचे कॉल टाळले होते. धड त्याच्याशी बोलल्याही नव्हत्या. त्याच्या अप्रोक्ष त्यांनी आपला निग्रहीपणा पाळला. पण पोटचा पोर समोर येताच त्यांची माया उफाळून आली. आपण सूरजला दिलेल्या वागणुकीचा त्यांना पश्चाताप झाला. तो जवळ येताच त्यांना अश्रू अनावर झाले आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून त्यांनी हंबरडा फोडला. सूरजने आपल्या आईच्या पाठीवर हात फिरवत त्यांना धीर दिला. काही क्षण असेच निशब्द गेले आणि मग सारीच मंडळी बैठकीत आसनस्थ झाली. सुकुमारी मान खाली घालून उभी होती. तिच्या आताताईपणामुळे एक कुटुंब वेगळं झालं होतं. आता तिला तिच्या वागण्याचा पश्चाताप होत होता. सुकुमारीची. सूरजचा आवाज येताच तिने मान वर करत त्याच्याकडे पाहिलं. आपके साथ जो भी हुआ उसके लिए मुझे बेहद अफसोस है. मेरे पिताजी को अपनी गलतियों का एहसास हो चुका है और वह उनको सुधारने का प्रयास कर रहे हैं. इसमें जान का खतरा भी है. शायद वो रहे ना रहे, इसलिए आपको उनको बड़ा दिल रख के माफ करने की गुजारिश करता हूँ. सूरजने वाक्य जरी सुकुमारीला उद्देशून म्हटले होते तरी त्याचा रोख सगुणाताईंकडे होता. ताईंना याची जाणीव झाली आणि आपल्या पतीच्या आठवणीने त्यांना हुंदका आला. आपली आसव पुसत त्यांनी स्वतःला सावरले. बैठकीतील सारेच मूकपणे सूरजला ऐकत होते. सूरज, या सर्वातून तुमच्या कुटुंबाला मुक्त करण्यासाठीच तुला इथे बोलावलंय. दिगंबररावांनी मौन सोडत म्हटले. त्यांनी धोंडीबाला सांगून मागच्या पडवीत आराम करत असलेल्या भिवाला बोलावून घेतले. तोवर मामी चहाच्या कब्बशा आणि फराळ घेऊन आल्या. सूरजही प्रवासाने फार दमला होता. भिवा बैठकीत प्रवेशला तसे सूरजचे लक्ष त्याच्याकडे गेले. त्याचा एकूण पेहराव पाहून तो एखादा भगत किंवा मांत्रिक असावा असा कयास त्याने काढला. सर्वांनी मिळून चहापान केले आणि सारे सुरू असतानाच दिगंबररावांनी सूरजला थोडक्यात सारा भूतकाळ कथन केला. सूरजलाही आज पहिल्यांदाच त्याच्या बाबांच्या आणि मामाच्या मनमुटावाचे कारण कळले होते. घरातल्या स्त्री वर्गाला दिगंबररावांनी आत धाडले आणि मग सूरज, भिवा आणि त्यांचे खलबत सुरू झाले. बोला, काय योजना आहे? सूरजने प्रश्न केला. भिवाने त्याला शक्तिमंत्राबद्दल सविस्तर सांगितले. पण तो प्रयोग करण्यासाठी बायंग्याच्या अस्थी आपल्या पाशी नाहीत. सूरजने शंका बोलून दाखविली. बायंग्याचे आव्हान स्थान, तिथून हजारत विद्येचा वापर करून मी त्याला आवाहन करेल. त्याला यावेच लागेल. भिवाने याचेही निराकरण केले. भिवाच्या ज्ञानाने सूरज प्रभावित झाला आणि तो नक्कीच बायंग्याचा बिमोड करू शकेल याची त्याला खात्री पटली. भिवाच्या रूपाने त्याला आशेचा किरण दिसू लागला. मग कधी करायचा विधी? सूरजने उतावीळ होत विचारले. आज मध्यरात्रीच करावा लागेल, कारण शक्तिमंत्र सिद्ध केल्यावर 24 तासाच्या आतच त्याचा प्रयोग करावा लागतो, अन्यथा त्याचा परिणाम साधता येत नाही. भिवा भक्ताच्या उत्तरानं सूरज द्विधा मनस्थितीत सापडला. कारण शेडजींना कळवले तर विधीसाठी ते सूरजला जाऊ देणार नाहीत. उलट ते स्वतः ह्यात सामील होऊ पाहतील आणि इतक्या कमी वेळेत शिरगावला पोहोचायचं म्हणजे शेडजींची खूप दगदग होईल. त्यापेक्षा आपण विधी पूर्ण झाल्यावरच त्यांना कळू असा धाडसी विचार त्याच्या मनात आला. तरीही यशपालला सोबतीला बोलवावे हे त्याने पक्के केले, कारण यशपाल सोबत असल्याने त्याला मानसिक बळ मिळणार होते. त्याने विधीसाठी आपला होकार कळविला. त्याबरोबर भिवा पुढच्या तयारीला लागला. सूरजने लागलीच यशपालला कॉल केला व त्याला शक्तिमंत्र आणि विधी संदर्भात संपूर्ण माहिती दिली.
यशपाल शक्तिमंत्र प्रयोगाबद्दल ऐकून होता, पण त्याला तो कसा सिद्ध करायचा व उपयोगात कसा आणायचा याबद्दल शून्य ज्ञान होते. यशपाल, आज मध्यरात्रीच त्याचा प्रयोग करायचे ठरले आहे आणि तू सोबत असलास तर मला धीर येईल. सूरजने विनंती केली. ठीक आहे, मी शेठजींना भेटून येण्याची काही व्यवस्था करतो. यशपाल येण्याची तयारी दाखवत म्हणाला. त्यांना आणि त्यांच्या मित्रांना काहीच कळू देऊ नकोस, नाहीतर ते स्वतः येण्याचा हट्ट करतील. नुकतेच ते बरे होत आहेत तेव्हा त्यांना दगदग नकोच. सूरजने गळ घालत म्हटलं. मग इतक्या कमी वेळात शिरगावला मी पोहोचणार तरी कसा? यशपालने शंका उपस्थित केली. त्याची काळजी तू करू नकोस. हे बघ, आता रात्र होत आली आहे. साधारण 4 ते 5 तासात तुला इथे यावंच लागेल. इतक्या वेगाने गाडी चालवणारा एकच इसम आहे, आमचा ड्रायव्हर प्यारेलाल. त्याला मी हॉस्पिटलला धाडतो. तू तयारीत राहा आणि एक लक्षात ठेव, या कानाचं त्या कानाला कळता कामा नये. सूरजच्या या वाक्यावर यशपालने हो म्हणत फोन ठेवला. सूरजने प्यारेलालला गुप्ततेच्या सर्व सूचना देत यशपालला घेऊन येण्यासाठी हॉस्पिटलला पाठवलं. मोठ्या बाबांकडे लक्ष देण्यासाठी आपल्या गुरुबंधूंना सूचना देऊन यशपाल सूरजने पाठवलेल्या I-20 मध्ये बसला. यशपालने गाडी सरळ शेठजींच्या बंगल्यावर घेण्यास सांगितली. तिथे पोहोचून त्याने काशीनाथच्या मदतीने टायगरची बॉडी मोठ्या पॉलिथिनमध्ये भरून गाडीच्या बूथमध्ये टाकली आणि मग सुसाट वेगाने दोघेही शिरगावच्या दिशेने निघाले. स्थळ: शिरगाव बंगल्यामागचे टिनाचे गोदाम. काल मध्यरात्रीपासून कानिफच्या अधिष्ठानांचा अंतिम दिवस सुरू झाला होता. सैतान मूर्तीच्या चेहऱ्यावरील क्रूर भाव अधिक उठून दिसत होते. त्याचे डोळे जणू हपापल्या नजरेने आपल्या नैवेद्याकडे, दिन्याकडे पाहत होते. जिव्हा पालीच्या जिभेसारखी आत बाहेर करत लपलपत असल्यासारखी भासत होती. बाबळीच्या काळ्यांनी हवन पेटवून त्याने आपल्या आराध्याच्या आवडत्या समिधा एक एक करत हवनात अर्पण केल्या व तो सैतान देवाचे ध्यान करत ध्यानस्थ झाला. कालची रात्र कानिफची मानसिक परीक्षा पाहणारी होती, पण आज त्याला शारीरिक दिव्यातून पार पडावे लागणार होते. आपल्या गुरुकडून कानिफने या अधिष्ठानाची योग्य विद्या मिळवली असल्याने सर्वच दृष्टीने तो तयार होता. कोणत्याही परिस्थितीत त्याला सैतानाचे नामस्मरण अखंडपणे सुरूच ठेवायचे होते. ध्यानाचे पडाव पार करीत असताना अचानक आजूबाजूला उग्र दुर्गंधी पसरली. हवेत उष्णता जाणवू लागली. तो बसलेल्या ठिकाणी खालच्या बाजूने त्याच्या मांड्यांना गरम द्रवाचा स्पर्श होऊ लागला. त्या स्पर्शाने त्याची चक्षु उघडले तर समोरचे दृश्य थरकाप उडवणारे होते. त्या वास्तूत मरण पावलेल्या अनेक ललनांचे अर्धवट जळालेले नग्न कुचके भंग पावलेले देह त्याच्या दिशेने सरकत येत होते. त्यांच्या गुप्तांगातून रक्ताचे फवारे उडत होते. त्यांच्या शरीरातून निथळणाऱ्या रक्तामुळे चिखल झाला होता. त्याचाच उबदार स्पर्श कानिफच्या मांड्यांना होत होता. त्याचे धोतर रक्ताने भिजून गेले होते. एखादी अख्खी कोंबडी तंदूरवर भाजून काढावी अशा त्यांच्या कातड्या सोलून शरीर लालसर झालेली होती. वेदनेने आक्रोश करीत ती सर्व मृत शरीरे आपापला रोष काढण्यासाठी कानिफच्या दिशेने सरपटत येत होते. त्यांच्या वेदनामयी किंकाळ्यांनी कानिफच्या कानाचे पडदे फाटू पाहत होते. मोठ्या प्रयत्नाने कानिफने सैतानाचे नामस्मरण सुरूच ठेवले होते. इतक्यात वेगवेगळ्या तुकड्यात विखुरले गेलेले शरीराचे काही अवयव एकत्र होऊ पाहताना त्याने पाहिले, पण एकत्र येताना धडाला हाताच्या जागी पाय, पायाच्या जागी हात चुकीच्या पद्धतीने चिकटवल्यामुळे 2 बेढंगी मानवी शरीरे तयार झाली व कानिफच्या दिशेने रांगू लागली. 2 ओळखीची डोकी त्याला अर्धवट चिकटलेली होती. नीट पाहिल्यावर कानिफला त्याचा भाऊ नाथा आणि त्याचा मित्र रघु यांची दुर्धर झालेली शरीरे असल्याचे जाणवले. त्याच्या काळजात धस्त झाले. चल आमच्या सोबत. दोघेही दात विचकत कानिफला आपल्या सोबत चलण्याचा हट्ट करीत हसत होते. त्यांची झालेली दुरावस्था पाहून त्याच्या मनातील राग अधिक उचंबळून आला. हळूहळू सरकत रांगत आक्रोश करीत ती सारी प्रेते कानिफच्या अंगाखांद्यावर चढली. त्यांच्या तीक्ष्ण नखांनी कानिफचे शरीर ओरबाळू लागली. तोंडाच्या खोबणीतील उरलेल्या दातांनी त्याला ठिकठिकाणी चावू लागली. जागोजागी ओरखडे पडल्याने कानिफच्या शरीराची लाही लाही होऊ लागली. झालेल्या जखमातून रक्त ओघळू लागले. हे सारे असेच सुरू राहिले तर कानिफचा अंत निश्चित होता. पण मनाला जराही विचलित होऊ न देता कानिफने सैतानाचे नामस्मरण सुरूच ठेवले. अंगावर चढलेल्या त्या मृत शरीरांच्या ओझ्याने कानिफ पालथा पडला. त्याबरोबर एकावर एक ती कलेवरे त्याच्यावर चढत गेली. अगणित प्रेतांचा खच कानिफच्या शरीरावर पडला आणि त्या पार्थिवांच्या डोंगराखाली तो जणू गाळला गेला.
कुजलेल्या शरीरांचा उग्र दर्प आणि अंगातून झरणारे रक्त कानिफच्या नाकीतोंडी जात होते. श्वास घेणेही त्याला कठीण होऊ लागले. तो गुदमरून गेला. तो हातपाय झाडून सुटण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्यांचा भार अधिक होता. त्याचा श्वास कोंडल्याने शरीर आचके देऊ लागले. कोणत्याही क्षणी तो संपणार इतक्यात सैतान मूर्तीच्या डोळ्यातून 2 हिरवट प्रकाशझोत बाहेर पडली. त्याबरोबर कानिफच्या शरीरावर आरूढ झालेल्या सर्व प्रेतांचे काळसर धुरात रूपांतर झाले व काही क्षणात तो दूर हवेत फिरून गेला. तो हिरवट प्रकाश कानिफच्या शरीरावर पडताच झालेल्या जखमा ओरखडे बुजून त्याचे शरीर पूर्ववत झाले. अजूनही प्रकाश त्याच्या शरीरावर पडत होता. आता कानिफ सैतान देवाच्या मूर्तीसमोर हात जोडून बसला. त्याच्या शरीरावर पडणारा तो हिरवट प्रकाश त्याचे शरीर शोषून घेऊ लागले. त्या सरशी त्याला ऊर्जावान वाटू लागले. निर्जळी व्रत असूनही भूक तहान तो विसरून गेला. त्याची पंचांद्रिय अधिक जागृत भासू लागली. कानिफने नतमस्तक होऊन आपले नयन मिटले. त्याच्या कानी तोच खरखरणारा खालच्या खर्जातील आवाज घुमू लागला. कानिफ, तुझ्या अधिष्ठानाने प्रसन्न होत माझ्या काळ्या शक्ती मी तुला प्रदान केल्या आहेत. याचा वापर करून तू कोणत्याही पिशाच्याला सहज तुझ्या अधीन करू शकशील. दैवी शक्तींचा सामना करणे तुला सोपे होईल. फक्त माझा नैवेद्य नरबळी लक्षात ठेव. गडगडाटी हास्य करत तो आवाज विलुप्त झाला. डोळे उघडताच कानिफची नजर त्याने पकडून आणलेल्या सावजाकडे गेली. आपल्यासोबत काय घडणार आहे याची कल्पनाही नसलेला दिन्या अजूनही बेशुद्धावस्थेत पडून होता. दिवसभर कानिफने आपल्या काळ्या विद्यांचा सराव केला. विशेष करून बंधनमुक्ती व पिशाच बंधन विद्येची त्याने उजळणी केली. आजचे अधिष्ठान संपन्न झाल्यावर मध्यरात्री बायंग्यावर या विद्यांचा वापर करून तो त्याला आपला गुलाम करून घेणार होता. हळूहळू दिवस सरला. रविकर क्षितिजा पलीकडे लुप्त झाला. भूमीवर अंधाराची छाया गडद होत जाऊ लागली. शिरगावातील आजची सायंकाळ नेहमीपेक्षा वेगळी होती. स्वैरपणे वाहणारे वारे आज शांत होते. सायंकाळी आपल्या घरट्यात परतणारे पक्षी अनाहूत भयाने दूर उडू पाहत होते. त्यांचा सुमधुर कलकलाट आज कर्णकर्कश भासत होता. रोज लगबगीत आपापल्या गोठ्यात परतणारी गुरेढोरे गाई वासरं आज कचरत होती. गोराख्यांना बळेच ओढू ओढू त्यांना गोठ्यामध्ये आणावी लागत होती. बिथरल्यासारखी ती हमरत होती. येणाऱ्या संकटाची चाहूल लागल्याप्रमाणे कुत्री हेल काढून कुईकुई करत होती. भिकाजीचा गोतावळा अजूनही घरी परतला नव्हता. घराची कवाडं बंद होती. शेडमधील मेंढ्या उरडत होत्या. अधिष्ठानाचा हवन पुन्हा भडाभडा पेटून उठला. कानिफने समापनाचे मंत्र बोलण्यास सुरुवात केली. सैतान स्तुतिमंत्र बोलताना त्याने जवळचा तळपता सुरा आपल्या डाव्या अंगठ्यावर कचकन फिरवला आणि आपल्या रक्ताची धार हवनात अर्पण केली. आता फक्त शेवटचा विधी शिल्लक होता. नरबळी. प्रत्यक्ष सैतान देवाची इच्छा त्याला पूर्ण करणे भाग होते. हवनासमोरून उठून तो दिन्यापाशी पोहोचला. बेशुद्ध दिन्याच्या त्याने कानशिलात लगावली. त्या फटक्याने दिना बेशुद्ध अवस्थेतून आणि वशीकरणातून भानावर आला. आपण नेमके कुठे आलोय त्याला काहीच कळत नव्हते. समोर धारधार सुरा हातात घेऊन उभ्या ठाकलेल्या कानिफला बघून त्याची पाचावर धारण बसली. त्याच्यावर आलेले प्राणांतिक संकट ओळखून त्याने पळून जाण्याचा निष्फळ प्रयत्न केला, पण सैतानाकडून ऊर्जा धारण करून शक्तिवान झालेल्या कानिफने त्याला एका उडीत पकडले. दिने आपला जीव वाचविण्यासाठी गयावया करू लागला, पण कानिफचा ताबा सैतान मूर्तीतील ऊर्जेने घेतला होता. त्याच्या मनात दयामया उरली नव्हती. या असीम शक्तीसोबत सैतानाचे काही अवगुणही त्याच्यात संचारले होते. बेभान होऊन त्याने दिन्याचा पाय आपल्या हाताच्या पंजात पकडला आणि एकाच हाताने त्याला जमिनीवर जोरात आदळले. वेदनेने दिन्याने किंकाळी फोडली. असुरी आनंदाने कानिफ खदाखदा हसू लागला. हा अनुभव त्याच्यासाठी अगदी नवा होता. दिन्याचा प्रतिकार संपला होता. कानिफने त्याला फरफटत सैतान मूर्तीसमोर आणून टाकले आणि क्षणाचाही विलंब न करता आपल्या हातातील लकलकणारा सुरा त्याच्या मानेत जोरात खुपसला. एक आर्त किंकाळी फोडून दिन्याने मान टाकली. त्याच्या मानेतून रक्ताची कारंजी सैतान मूर्तीच्या तोंडावर उडाली. सैतान देवाला नैवेद्य अर्पण झाला होता. अधिष्ठान संपन्न झाले होते.
दिन्याच्या कापलेल्या गळ्यातून रक्ताचे पाट ओसंडत होते आणि सैतान मूर्ती ते सारे रक्त शोषून घेत होती. शेवटी फक्त हाडाला चिकटून बसलेली कातडीच तेवढी उरली आणि रक्त शोषणारा तो सिपसिप आवाज बंद झाला. सैतान मूर्तीच्या चेहऱ्यावर तृप्ततेची छबी दिसत होती. बायंग्याकडे मोर्चा वळवण्याआधी कानिफने आपला जठराग्नी शांत करायचे ठरविले. सैतान मूर्तीसमोर चिपाळागत पडलेल्या दिन्याच्या मृतदेहावर ताव मारण्याचा अघोरी विचार त्याच्या मनात आला. हे सारे पहिल्यांदाच घडत होते. कदाचित सैतान देवाकडून मिळालेली ऊर्जा त्याच्यात हे बदल घडवून आणत होती. जमिनीवर पडलेला सुरा उचलत त्याने दिन्याचे हात छाटले. बाजूला जळत असलेल्या हवनाग्नीत त्याने ते खरपूस भाजले. त्यातला एक हात त्याने सैतान मूर्तीला अर्पण केला व दुसऱ्या हाताचे लचके तोडत त्याने आपले व्रत सोडले. मध्यरात्र होण्यासाठी काहीसा अवधी होता. पिशाच्य बंधन क्रियेनंतर कानिफ बायंग्याचा नवा मालक होणार होता. बायंग्यासारख्या शक्तिशाली पिशाच्याला आपला गुलाम बनवण्यासाठी कानिफ आतुर झाला होता. आज मध्यरात्री त्याची ही आकांक्षा पूर्ण होणार होती. त्यानंतर जयंता सेठला कानिफ आणि बायंग्याच्या प्रकोपापासून कोणीच वाचवू शकणार नव्हते. याच स्वप्नरंजनात कानिफचा डोळा लागला. अघोरी,